संपदा प्रतिष्ठानच्या वतीने द्विदिवसीय गाण सरस्वती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। रागदारी संगीताची पूजा बांधताना ज्यांचा आवाज परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचत असेल अशी अनुभूती घेणाऱ्या श्रोत्यांसमोर गाण सरस्वती किशोरी आमोणकर यांनी भावना साथ घातली। माझं गाणं आजच्यापेक्षा उद्या अधिक चांगलं व्हावं आणि ते परमेश्वराने ऐकावं हाच खरा आनंद असेल असं ईश्वरचरणी त्यांनी साकडं घातलं। जेथे गुरुशिष्य परंपरा लोप पावत असल्याची खंत व्यक्त केली जात असताना दुसरीकडे याच परंपरेचा सन्मान करत महोत्सवानिमित्त गुरुपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमोणकर यांचे शिष्य रघुनंदन पणशीकर व अन्य शिष्यांच्या वतीने गुरुपूजन झाले। यावेळी पाद्यपूजन करताना गुरुप्रती भक्ती उपस्थित प्रत्येकाच्याच मनात दाटून आली। ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना, ज्येष्ठ पत्रकार व संगीत समीक्षक मुकुंद संगोराम, प्रतिष्ठानचे सुभाष सराफ, हिला पालेवाल व्यासपीठावर होते। यावेळी दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे मंत्रपठणाच्या जयघोषात आमोणकर यांना सोन्याचे कडे घालण्यात आले, मानपत्र, साडी देण्यात आली। आमोणकर म्हणाल्या, आजच्या सोहळ्यानिमित्त शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले एवढेच म्हणावेसे वाटत आहे। मला आनंद आहे की माझ्या काही शिष्यांना मी काय आहे हे कळले आहे। त्यांनी आज गुरुचे म्हणजे ज्ञानाचे पूजन केले आहे। जेवढी पिपासा या मुलांना आहे तेवढीच अजूनही माझ्यात आहे। संगीत हा खूप व्यापक भाग आहे, त्यामुळे गाण्याकडे संगीत म्हणून न बघता भाषा म्हणून बघावे, तरच खऱ्या संगीताची ओळख होईल।